मार्थेने येशूला आपल्या घरात स्वीकारले आणि येशूला काय पाहिजे आहे हे न विचारता तिने आपल्या मताप्रमाणे सुरुवात केलेली आहे. तिचे प्राधान्य चुकीचे ठरलेले आहे आणि तिची तारंबळ उडालेली आहे. कामाचा भार तिच्यावर आलेला आहे. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. एक गोष्ट तू करायला पाहिजे ज्याला फार प्राधान्य आहे, जी माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. काय आहे? मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. अर्थात मरिया ही येशूच्या चरणाशी बसून त्याची वाणी ऐकत राहिली आणि ही गोष्ट येशूला फार आवडलेली आहे. ख्रिस्ती जगतामध्ये आम्ही काय पाहत आहोत? आज अनेक लोक पुष्कळ काही गोष्टी करायला मार्थेप्रमाणे तयार आहेत, पण मरियेप्रमाणे येशूच्या चरणाशी बसून त्याचं वचन वाचत राहणे, देवाकडून ऐकत राहणे, ही गोष्ट फार महत्वाची आहे. याला लोक वेळ देऊ इच्छित